अहमदाबादच्या मैदानात आज T20 विश्वचषकाची अंतिम लढत. न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. फायनलसाठी भारतीय संघात कोणताही बदल नाही. युद्धाच्या 10व्या दिवशीही हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच. तेहरानमध्ये तेल गटाराच्या पाईपलाईनमध्ये क्षेपणास्त्र घुसल्यानं अनेक भागामध्ये आग, तर लेबनॉनमध्ये हल्ल्यात 45 जण ठार. युद्धाचा परिणाम देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किमतींवर होणार नाही. सूत्रांची माहिती. हॉर्मुझ सामुद्रधुनी व्यतिरिक्त इतर मार्गाने होणाऱ्या तेलाच्या आयातीत वाढ. युद्धामुळे घरगुती गॅस महागल्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद. रत्नागिरीस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, तर आंब्याचे आणि द्राक्षांचे दर पाडण्याचा व्यापाऱ्यांचा घाट. पुण्यातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेरमधील वाहतूक कोंडी कमी होणार. पुलाला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी. पश्चिम बंगालमधील राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकडे ममता बॅनर्जींची पाठ. तृणमूल काँग्रेसनं राष्ट्रपतींसह संविधानाचा अपमान केल्याची पंतप्रधान मोदींची टीका. जागतिक महिला दिनाच्या तमाम महिला प्रेक्षकांना एबीपी माझाच्या हार्दिक शुभेच्छा. घरातून मंत्रालयापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना सलाम. राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह. नाशिकमध्ये पारंपरिक रहाड उत्सवासाठी गर्दी, तर कोल्हापूरकरांचा कल्ला. राज्यभरातील मंदिरांमध्येही रंगांची उधळण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.